आत्ता आपण जो आनंद अनुभवतो आहोत भौतिक व्यवहारामध्ये, लौकिक व्यवहारामध्ये, तो आनंद, त्याचं स्वरूप सुख या स्वरूपाचं आहे. ठीक आहे. एन्जॉईंग, आपण एन्जॉय करतोय, सुख उपभोगतो आहोत, त्याचं रूपांतर कशात करायचंय? इव्हन, सम आनंदामध्ये करायचंय आणि ऑब्जेक्टलेस, हेतुविरहित आनंदामध्ये त्याचं रूपांतर करायचंय. आणि हे तुमचं उद्दिष्ट आहे असं श्री अरविंदांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि हे जर करायचं असेल, म्हणजे तो आनंद आपल्याला जर हवा असेल, तर काय केलं पाहिजे? जसं आपल्याला एन्जॉईंगच्या पलीकडे गेलं पाहिजे. म्हणजेच बघा ते काय म्हणताय, वन मस्ट बी प्रिपेअर्ड टू लिव्ह बिहाइंड डिझायर्स अँड पॅशन्स. आपल्या ज्या इच्छा वासना आहेत किंवा आपल्यामध्ये त्याच्याबद्दलचं अतिशय उत्कट असं प्रेम असतं, पॅशन असते. उदाहरणार्थ आपण मागे पाहिलं होतं त्याप्रमाणे गिर्यारोहणाची पॅशन आहे मला समजा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा इंटलेक्च्युअल प्रेफरन्स, बौद्धिक काही अग्रक्रम असतात आपले, की मला ही विचारसरणी मान्य आहे किंवा ती विचारसरणी मान्य नाही, अशा प्रकारचे आपले अग्रक्रम असतात. मेंटल कन्स्ट्रक्शन्स असतात, आपल्या मानसिक रचना असतात. ह्या सगळ्याच्या पलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला विशुद्ध आनंद मिळतो, असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे.